चला तर आज आपण आपल्या गावाचा फेरफटका मारून येऊ. कारण 3 दिवस झालं सतत पडणाऱ्या पावसामुळे आमची इंद्रायणी माई काठोकाठ भरून चाललेली आहे. आणि आमच्या गावचं भाग्य आहे की ते आमच्या गावातून जात आहे आणि ते आमच्या गावची खरी संपत्ती आहे. तिच्यामुळे तर आमचं गाव सुजलम सुफलम आहे. तर आमचा छोटा पूल पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे आणि मोठ्या पुलावरून सर्वांची ये-जा चालू आहे. तर आमच्या गावची स्मशानभूमीसुद्धा पाण्याखाली गेलेली आहे आणि नदीपलीकडच्या गावची सुद्धा स्मशानभूमी पाण्याखाली गेलेली आहे. तर खूप पाऊस आहे आणि वारं सुटलेलं आहे. तर हा नदीचा खालचा भाग. तर नदीच्या पलीकडं सुद्धा त्या झाडापासनं पलीकडल्या साईडला ऊस आहे. तर बारीक ऊस होता त्यामुळं तो तर पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे, तो काहीच दिसत नाही. आणि मोठा ऊससुद्धा बराचसा पाण्याखाली गेलेला आहे. तर हे नदीची प्रवाहाचा खालचा भाग. तर आमची जानू डोकवती, मी तिला बाजूला घेतली आणि खूप पाणी चाललेलं आहे आणि लोकांना तिथं थांबून देत नव्हते कडेला. म्हणजे सांगत होते की कडेला कुणी जाऊ नका, साईडने पहा. तर हे बघा इथं एक विहीर होती, तर ती विहीरसुद्धा दिसत नाही आपल्याला आता. पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे, खूप पाणी आहे नदीला. आणि गावातली बरीचशी लोक येऊन तिथं फोटो काढत होते, सेल्फी काढत होते. अशा गावातल्याच काही मुली पण होत्या आमच्याबरोबर. आणि ते शेतात शिरलेलं पाणी, तिथं ते फोटो आणि बरेचसे लोक गाड्या थांबवून फोटो काढत होते. तर आम्ही नदीच्या पलीकडच्या साईडला गेलो टोकाला आणि तिथलं पण पाणी पाहिलं. खूप पाणी होतं तिकडच्या स्मशानभूमीत, तिकडच्या रोडला पूर्ण पाणी लागलेलं.